सुंदर सुकुमार सुकन्या उपवर झाली. वडीलधाऱ्यांनी सुयोग्य वर ठरविला. वर होणारा पती सुखरूप मांडवात पोचावा ह्यासाठी उपवर दुहिता पूजेला बसते. तीच पूजा ही गौरीहाराची. जगातली सगळी संपत्ती ज्या शक्तीची आहे ती आपली माता. माता तू दुःखहारिणी हे रूप आपण आता बघतोय. गौरीहर पूजाला जेव्हा मुलगी बसते तेव्हा तिला काळजी असते, नवरा नीट येईल का घरी, आपल्याला नीट घेऊन जाईल का, घर कसं असेल. म्हणून त्या मातेला दुःखहारिणी तू माझ्या पाठीशी उभी राहून माझं दुःख हरण कर ही प्रार्थना केलेली असते. गौरीहर म्हणजे काय? नवरा मुलाकडच्या सर्वांना राहण्यासाठी जी जागा ठरवली असते त्याला जानोसा म्हणतात. लग्न दिनापूर्वी आदल्या दिवशी वराकडची मंडळी वधूच्या गावाला पोचली असतात. संध्याकाळी सीमानपूजन झाले असते. लग्न मुहूर्तापूर्वी वराडी लग्न मंडपाकडे यायला वाजत गाजत निघतात. तोपर्यंत तिच्या घरी सालंकृत वधू मामाने दिलेले पिवळे वस्त्र नेसून शेला पांघरून पूजेला बसते. पाटावर चारी टोकांना बोळकी मांडली असतात. सर्वात खाली मोठे, त्यानंतर लहान होत जाणारी बोळकी लगोरीसारखी एकावर एक ठेवलेली असतात. त्याच्यामध्ये पाटावर अन्नपूर्णा गौर आणि बाळकृष्ण असतो. गौरीहर म्हणजे शंकर. त्याच्यासारखाच नवरीला नेणारा नवरा मंडपात सुखरूप पोचून दे म्हणून गौरीवर ओंजळीने तांदूळ घालत नवरी जप करते. नवरीला वराने तिला त्याच्या घरी सुखरूप न्यावे म्हणून ही पूजा असते. वर मांडवात पोचल्यानंतर वधूचा मामा वधूला लग्न मंडपात बोहल्यावर म्हणजे लग्न होणार आहे तेथे नेतो. सर्व लग्नविधी झाल्यानंतर वधूवर गौरीहर पूजेच्या ठिकाणी येतात. वर अन्नपूर्णा देवी आणि बाळकृष्ण त्याच्या खिशात ठेवतो. गौरीचे हे अन्नपूर्णा रूप असल्यामुळे तिच्या हातात पळी असते. मामा ज्याप्रमाणे मानाचा मानला म्हणून भाचीला लग्नाच्या तिथे नेतो, तसंच मामीही पण त्या दिवशी मानाची मानली जाते आणि तिच्यासाठी आहेर तिथे मांडलेला असतो. गौरीहाराच्या शेजारी तो तिला दिला जातो. पतीच्या घरी आल्या गेल्या राहत्या सर्वांना वधूने अन्न पुरवावे म्हणजे जेवू घालून तृप्त करावे ही ह्यामागील कल्पना आहे. पूजेच्या ठिकाणी लाडू गडू असतो. प्रवासात पाणी मिळावे ही गडूमागची कल्पना असावी आणि भूक लागली तर लाडू असावा. किंवा इतर पूजांमध्ये देवीला विसर्जनाच्या वेळी शिदोरी देतात तसे हे प्रतिकात्मक असावे का असा विचार माझ्या मनात आला. देवी बाळकृष्ण लाडू गडू नवरा मुलगा स्वतःजवळ घेऊन वरात घेऊन नवरीच्या सासरी येते. सौभाग्यकांक्षिणी हिला घरातील वयस्कर व्यक्ती गौरीहर पूजनाच्या वेळी मंत्र सांगते. गौरीहरण करणाऱ्याकडे तू गौरी रूपात अन्नपूर्णा हो हा आशीर्वाद असतो. माप ओलांडून नव्या घरी जाणाऱ्या नवरीला माहेरचा आशीर्वाद देत बरोबर घेतलेला बाळकृष्ण बाळलीलांनी तिचे घर भरावे म्हणून आशीर्वाद देऊन पाठवणी करतात. पार्वती जशी शंकराच्या घरी पोचली तशी आपली नववधूसुद्धा तिच्या नवऱ्यासह तिच्या नवीन घरी पोचली. आता त्याच्यानंतर पुढे तिच्या आयुष्यात पूजा येणार ती मंगळागौरीची. लग्नानंतरची नव्या नवरीची दंगामस्ती हास्यवत विनोद करता येणारी पूजा म्हणजे मंगळागौरीची पूजा. आणि 5 वर्ष करतात. परत पहिल्या वर्षी एक पूजा सासरी आणि एक पूजा माहेरी. त्यामुळे जास्तीत जास्त मुली पूजेला मिळाव्या म्हणून पूजेचा मंगळवार खूप आधी ठरवून ठेवतात. ओळखीच्या गावातल्या नववधूबरोबर नात्यातल्या परगावच्या मुली सुनांना पण बोलवतात. हा मोठा समारंभ असतो. सासरमाहेरच्या मंडळींची हजेरी आदल्या दिवशीच लागते. मंगळागौरीची तयारी जरा जास्तच असते. पूजेनंतर आरास कशी करायची, गौर कशी सजवायची हे ठरते. उत्साहपूर्ण वातावरण तयारीला सुरू होते. 4-5 मुलींपेक्षा जास्त पूजेच्या मुली असल्या
तर चौरंग 2 मांडतात. आराशीसाठी रंगीबेरंगी फुले, पूजेची पत्री, धूप, दीप, दीपांच्या वाती, वस्त्र तबकात मांडून ठेवतात. तुळशीच्या वाळवलेल्या 1.5 इंच लांबीच्या काड्यांना कापूस गुंडाळून तुपात भिजवून काडवाती आरतीसाठी घेतात. घरातली वृद्ध स्त्री बसून अशी तयारी करून ठेवते की ज्यात काहीही उणे राहिले नाही आहे. ही व्यवस्था करण्यासाठी, देखरेख करण्यासाठी घरातल्या मोठ्या स्त्रिया खूप मेहनत घेतात. भटजी पूजा सांगायला येण्यापूर्वी पूजेच्या मुली शालू, दागिने, गजरे सारे सजून तयार असते. आपण ज्योतीची, गणेशाची पूजेची तयारीची पद्धत पाहिली तसेच हे असते. आरतीमध्ये त्या काळातल्या फुलांची नावं आहेत. जाई, जुई, चमेली, अबोली, शेवंती, नागचाफा, गोकर्ण इत्यादी. म्हणजे किती प्रकारची फुलं बागेत लागत होती याचा विचार आपण करायला हरकत नाही. पुढे 16 परींची पत्री म्हणजे गौरीची तयारी करताना झाडं, पानं, पत्री, फुलं, फळं, वेगवेगळे धान्य अशा निसर्गातल्या खूप गोष्टींची माहिती होते. बी पेरणं, ते उगवणं, त्याचा आनंद, ते वृक्षधन सांभाळणं ही जबाबदारी आणि पत्री फुलांबद्दल वाढत जाणारे प्रेम, शहाणपण मुलींना बालपणापासूनच मिळत होते. परसदार आणि अंगणातल्या झाडांचे औषधी गुण माहीत झाले असतात. त्याचा उपयोग पुढे जन्मभर करता येतो. या सर्व वयाच्या आणि नात्याच्या स्त्रिया मुली एकत्र आणणाऱ्या सणामुळे नाती जपायला ज्ञान वाढत जाते. त्याबरोबरच आपल्या प्रथा, परंपरा मूळ स्वरूपात समजून सांभाळण्यामुळे शरीर, मन, बुद्धी सर्वांसंबंधी विकासाचे शास्त्र जोडले असल्याचे कळते. मंगळागौर पूजेत गौरीकडे मागणे असते अखंड सौभाग्याचे. पुत्रप्राप्ती, पतीला सुख, संपत्ती, दीर्घायुष्य, आरोग्य हे मागितले जाते. सासूरवाशिणीला माहेरी जाण्याचा हा धार्मिक परवाना असतो. मागेच आपण पाहिले आहे, माहेरी वयाने लहान नवरी येते तेव्हा बंधमुक्त, कौतुकात रमलेली, मैत्रिणीत खेळलेली, प्रेमात न्हायलेली, पक्वान्न खाऊन तृप्त झालेली माहेरवाशीण परत सासरी जाते. कन्या सासुरासी जाये, मागे परतून पाहे. गाईगुरांच्यात जीव अडकतो. फुलाफळांची झाडं मन मागे ओढतात. बालपणापासून त्या झाडांशी हितगुज असते. फुलांच्या परड्या भरून माळा करणे, कच्च्या कैरा, चिंचा, बोरे, आवळे चघळत मारलेल्या त्या आठवणींचा डोंगर ओलांडून नव्या घरी, परक्या घरी जायचे असते. परकी माणसं आपलीही करायची. माहीत नसलेले घर जन्मभरासाठी आपले करायचे. गजाननाच्या आगमनापूर्वी हरितालिका पूजन होते. तसेच मंगळागौर मंगळवारी पूजायची. त्याच्या आधी सोमवारी शंकराच्या देवळात मुली पूजेला जातात. धान्य मूठ वाहतात. कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची हे ठरलेले असते. गौरी पूजानंतर गौरीनंदन पूजा, शंभू भोलानाथ पूजा प्रथम, नंतर त्याच्या अर्धांगीची पूजा होते. आपल्याला परिचित असणाऱ्या अनेक झाडांची फळे, फुले, पाने, मुळं, बुंधा औषधी आहेत. केव्हा काय वापरायचे हे कळण्यासाठी त्या झाडांची जवळीक हवी. डोंगरी आवळा शरीराला स्वास्थ्य मिळवून देण्यासाठी अतिउत्तम. म्हणून दिवाळीच्या वेळी महिनाभर आवळ्यावर तुपाची वाती लावून ती पेटवून झाडाची पूजा करतात. पूर्वी आवळी भोजन व्हायचे, हे पण सख्या सोबतींसह. त्याबद्दल आपण आवळी भोजनाची माहिती घेऊया. आवळ्याच्या फळाला अमृत फळ म्हणतात. विज्ञान निसर्गाचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये क्वांटम सायन्स नावाची विज्ञान शाखा आहे. त्या शाखेद्वारे तरंगशक्तीचा प्रभाव पाहणारी एक विचारधारा आहे. अणूंच्या बारीकात बारीक कणात काय आहे याचा शोध केला जातो. ह्या तरंगशक्तीमुळे काही त्रास उद्भवतात. तसेच योग्य वापर केल्यास त्या शक्तीचे खूप फायदे होतात. हे वैज्ञानिकांनी शोधून काढले आणि मान्यही केले आहे. पूर्वीच्या ऋषीमुनींना ह्याचे ज्ञान होते, म्हणून ते मंत्रसामर्थ्याने अनेक गोष्टी घडवून आणत होते. ह्या
समाजाच्या योग्य सामर्थ्य बुद्धीमध्ये बाधा आणण्याचे कार्य असुर करत होते. आपल्याच युगात तरंगशक्तीचे तोटे होतात हे समजावून सांगणे फार सोपे आहे. टेलिफोन टॉवर्स, मोबाईल, टी व्ही ह्यापासून निर्माण होणारे तरंग आपल्या शरीराला किती घातक आहेत हे आपल्याला माहीत असूनही आपण त्यापासून आपला बचाव करण्याचे टाळतो. सारा समाज प्रगती करताना अधोगतीकडे वळला आहे. चांगल्या तरंगांमुळे सृजनशीलता वाढते म्हणून बालपणी श्लोक, आरत्या शिकवत असत. सौम्य सुरेल संगीत, शंखध्वनी, मंत्रोच्चार ह्यामुळे परमशांती मिळू शकते, बुद्धत्व प्राप्त होते. बुद्धत्व हा गुण आहे. ज्याच्या बुद्धीचा विकास झाला तो बुद्ध होतो. बुद्ध हे अनेक होऊन गेले पण हे सर्वांना माहीत नाही आहे. बुद्धाचा उल्लेख इथे जाणीवपूर्वक केला आहे. बौद्ध वृक्षाची गोष्ट आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. इतर पंथातले थोर पुरुष ज्ञानी झाले त्यांच्याबद्दलच्या कथांमध्ये वेगवेगळ्या वृक्षांची माहिती सांगितलेली आहे. अनेक झाडांमध्ये हे शुद्ध तरंग तत्व आहेत. आधीच्या लोकांना माहीत होते. ह्या माहितीमुळेच काही वृक्ष देव संज्ञेत गेले. वृक्ष संरक्षणाचे अतीव महत्त्व ठेवणारा समाज वृक्षराईत वस्ती करत होता म्हणून सुदृढ होता. आमच्या आजोबांच्या वयाच्या 80 नंतर देखील चष्मा नव्हता, दातांची तक्रार नव्हती. झाडपाल्याची देवता जिवती हिला आपण परिचय करून घेतला त्या काळात शेतीची सुरुवात होती. जंगलाचे सान्निध्य होते ते टिकवण्याची जबाबदारी दिली ती देवता हे सारे उत्पन्न करणारी जगन्माता होती. तीच जगज्जननी होती, तीच जिवती होती. सारा संसार तिचीच उत्पत्ती, तिचीच बाळ, तीच पालनत्व करणारी, तीच चामुंडा देवी. चंडमुंड राक्षसांचा संहार करणारी चामुंडा असली तरी तीच तिच्या 4 मुलांसह शिवगणांची अन्नपूर्णा जशी आहे तशीच रक्षणकर्ती पण आहे. म्हणून दुर्गापूजेमध्ये तिला चामुंडा मानली आहे. सृष्टीतील सर्व वनश्रीची ती निर्माती शाकंभरी देवी आहे. आत्ता आपण झाडं आणि त्यापासून निर्माण होणारे तरंग ह्याचा विचार करताना आवळ्याच्या झाडाचे देवत्व सांगणार आहोत. आवळा सावलीत बसल्यात त्यातून निघणाऱ्या तरंगांचा आपल्या शरीरावर मोठा फायदा होतो. आवळा सेवनाने त्याच्यापासून योग्य रीतीने बनवलेल्या रसायनांनी आपली चेताशक्ती बलवान होते. ह्यातूनच आवळी भोजनाची कल्पना आपल्या सुसंस्कृत संस्कृतीत आली असावी. ह्याच्या सावलीत बसावे, खेळावे, अन्न खावे असे पूर्वसुरींनी सुचविले आहे. खरे तर ह्या झाडाला सावली नसते, पानं खूप लहान असतात. कार्तिक महिन्यात ह्या झाडाचे पूजन करतात. ह्या झाडात विष्णूचा वास आहे असे मानतात. आयुर्वेदात आमलकी रसायनाचा उल्लेख आहे. आवळ्यापासून च्यवनप्राश निर्मिती फार फार पूर्वी च्यवन ऋषींनी केल्याचा उल्लेख आहे. ह्याला कल्पवृक्ष म्हणतात. अनेक आजारांवर गुणकारी असणारे हे फळ मुलांच्या आवडीचे आहे. आवळा, चिंचा, बोरे तेथे आनंदात पोरे. ह्याला अमृतफळ पण म्हणतात. हेमंत ऋतूत यातील रसायनांचे सर्वाधिक महत्त्व आहे. श्वसन चांगले होण्यासाठी प्राणपेशींना आवश्यक गुण ह्यात असल्यामुळे दीर्घायुष्य मिळते.